नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीतील परिसर अभ्यास या विषयातील आपली हवेची गरज या पाठाविषयी माहिती. सर्वप्रथम या कोड्याचे उत्तर सांगा बघू. चोहीकडे पसरली आहे तुमच्या आजूबाजूला, दिसत नाही डोळ्यांना, लागत नाही हाताला, आहे तरी कोण मी, येईल का ओळखायला? आठवते का काही उत्तर? चला अजून एक कोडे सांगते. नाही पाय नाही हात तरी सर्वत्र फिरते, झाडांची पाने हलवते, पतंगांना उडवते. बरोबर, याचे उत्तर आहे हवा. निरीक्षण करा. ही झाडे, पवनचक्क्या कशामुळे फिरत आहेत? तर हवेमुळे. आता आपण एक छोटा प्रयोग करूया. या मुलांच्या हातात फुगे आहेत. आता त्यांनी तो फुगवायला सुरुवात केली आहे. फुगा का मोठा झाला? फुग्यात तुम्ही काय भरता? तर हवा भरल्यामुळे फुगा मोठा झाला. हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे. हवा आहे हे आपल्याला जाणवते, पण ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हवेला रंग, वास आणि चव नसते. नवा शब्द शिकूया. श्वास. नाकाने आपण हवा आत घेतो, त्याला श्वास घेणे म्हणतात. उच्छ्वास. नाकाने हवा बाहेर टाकतो, त्याला उच्छ्वास सोडणे म्हणतात. श्वसन. श्वास आणि उच्छ्वास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छ्वास होतो. आपण न थांबता सतत श्वासोच्छ्वास करत असतो, त्याला श्वसन असे म्हणतात. व्हिडिओचे निरीक्षण करा. यामध्ये एक बाळ झोपले आहे, तरीही त्याची छाती वर खाली होताना दिसते. असे का? आपण न थांबता श्वास घेतो व बाहेर सोडतो, म्हणून झोपलेल्या माणसाची छाती वर खाली होताना दिसते. आपण श्वासोच्छ्वास का करतो? काय कारण असेल यामागे? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे, त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते. हवेमुळे आपल्याला ताजेतवाने वाटते. शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक जोम हवेमुळे मिळतो. अजून कोणाकोणाला हवेची गरज असते? माणसाप्रमाणेच इतर सर्व सजीवांना हवेची गरज असते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कुत्र्याचे निरीक्षण केले तर त्याची सुद्धा छाती वर खाली होताना दिसते. म्हणजेच प्राणी श्वसन करतात हे आपल्याला कळते. चला आता निरीक्षण करा. हे तुम्ही पाहिले आहे का कुठे? मोठ्या मोठ्या मॉलमध्ये, लहान मुलांच्या दवाखान्यामध्ये किंवा बरेच जण घरात पण ठेवतात. याला फिश पॉन्ड असं म्हटलं जातं. यातील मासे श्वास कसा घेत असतील? विचार करा बरं. माहीत आहे का तुम्हाला? पेटीतले मासे श्वासोच्छ्वास करत असतात. त्यासाठी लागणारी हवा मासे पाण्यातून घेतात. त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील हवा कमी होऊ शकते. हवा संपली तर मासे मरून जातील, म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते. अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुडे येताना तुम्ही पाहिलेच असतील. ते बुडबुडे म्हणजेच पाण्यातील हवा आहे. आपण एक प्रयोग करूया. एक काचेचा ग्लास घ्या.
त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी होता. ओतले का पाणी? यानंतर कागदाची एक सुरळी बनवा. पहा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कागदाची अशी एक सुरळी बनवा. त्याचे एक टोक पाण्यामध्ये बुडवा व वरच्या टोकाने हवा फुंका. काय दिसेल? निरीक्षण करा. हवा फुंकल्याबरोबर त्या पाण्यामध्ये तुम्हाला बुडबुडे वर येताना दिसतील. फुंकरीतून हवा पाण्यात शिरली, ती बुडबुड्याच्या रूपाने बाहेर येते. तर आज आपण काय काय शिकलो? हवा सर्वत्र असते. हवा डोळ्यांना दिसत नाही. हवेला रंग, वास आणि चव नसते. सजीवांना श्वासोच्छवासासाठी हवेची गरज असते. हे नेहमी लक्षात ठेवा. शुद्ध हवा मिळवण्यासाठी दररोज काही वेळ पटांगणात खेळावे. चला, घरी करण्यासाठी एक उपक्रम घ्या. अंघोळ करताना पाणी भरलेल्या बादलीत अंघोळीचा तांब्या वेगवेगळ्या पद्धतीने बुडवून पहा. तुम्हाला कोणती गंमत वाटली ते तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. शिक्षकांबरोबर चर्चा करा. सर्वांचे धन्यवाद.